थोडी गांड फाटेल पण अभिमान वाटेल. सगळ्यात पहिला मी तुम्हा सर्वांसमोर खूप मनापासून माफी मागतोय, कारण की जो मी घोस्ट झालोय, जो मी गायब झालोय, व्लॉगच नाही, 2 आठवडे झाले मे बी व्लॉग नाहीच आहेत. पण त्यामागचं रिझन, त्यामागचं कारण जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही खूप खुश व्हाल. ऑल्दो वेलकम टू द ब्लॉग नंबर 50 विथ भाषा. मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललेलो 50वा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे. पण हा स्पेशल मे बी तुम्हाला जानेवारी और फेब्रुवारी पर्यंत कळेल की या ब्लॉग मध्ये काय स्पेशल आहे. मी तुम्हाला आता काहीच नाही सांगू शकत, काहीच नाही सांगू शकत. फक्त एवढंच तुम्हाला बोलू शकतो की गेले 2 आठवडे मी खूप बिझी आहे आणि थँक्यू सो मच टू यू गाईज. थँक्यू सो मच टू यू गाईज की तुमच्यामुळे मला एक खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतात, ज्याच्यावर माझं काम चालू आहे, त्याच्यावरच सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत आणि एक वेगळा चॅप्टर आता ऍक्च्युली सुरू झालाय. सो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालं, त्यासाठी तुमचा मी खूप मोठा आभारी आहे, एवढंच बोलू शकतो. लास्ट ब्लॉग मध्ये जसं बोललेलो 48 मध्येच की 50वा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे. हा स्पेशल असणारच आहे. यात मी तुम्हाला फक्त अनाउन्समेंट करतोय की मोठी गोष्ट होणार आहे जानेवारीमध्ये. म्हणजे माझ्या हिशोबाने खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि जर तुमच्या समोर जर ती गोष्ट आली तर तुम्हाला पण कळेल की ती मोठी गोष्ट काय आहे. पण ते आता नाही येणार, ती जानेवारीमध्येच येणार आहे. आता सांगतो की मी कुठे गायब होतो 2 आठवडे. एका ब्रँड सोबत काम चालू आहे, तर त्या ब्रँडचा रील्स व्हिडिओसाठी स्क्रिप्टिंग वगैरे वन मॅन शो करतोय. म्हणजे लिखाण आणि शूट वगैरे हीच करतोय. पण माझ्याबरोबर माझी मम्मी आहे शूट करण्यासाठी. सो आपल्याकडे आपला एक हक्काचा माणूस आहे, क्रिएटर आहे. सो ती पण एक क्रिएटरच आहे आता माझ्यासोबत, जी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत असते. सो लिखाणाचं काम वगैरे, शूट वगैरे त्या गोष्टीमध्ये मला खरंच नाही वेळ मिळत आहे आणि मल्टिपल गोष्ट चालू आहेत. आणि मी या मुवमेंटसाठी खूप ग्रेटफुल आहे, खूप ग्रॅटिट्यूड आहे मला, कारण की मला माझ्या स्वतःच्या कामात बिझी राहायला खूप आवडतं. मी ऑफिसमधून कधी कधी लवकर निघतो, कारण की मला शूट करायचं असतं ब्रँडसाठी. सो खूप बरं वाटतंय, खूप भारी वाटतंय, खूप ग्रेटफुल आहे या लाईफसाठी आणि या अपॉर्च्युनिटीसाठी. हे तुमच्याशिवाय शक्य नव्हतं होणार मित्रांनो. त्यामुळे कीप सपोर्टिंग. आणि माझं कंटेंट तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, BHAASAA_भाषा. तिकडे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कंटेंट कळतील की मी कोणत्या गोष्टीसाठी बिझी होतो आणि काय चालू आहे माझं. या ब्लॉगमध्ये पण काय असं या ब्लॉगमध्ये पण दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत. ऍक्च्युली आता मी चाललोय उद्या अहमदाबादला. उद्या म्हणजे सॅटर्डेला अहमदाबादला चाललोय आणि 2 ते 3 शूट लाईनअप आहेत. तर जर ते आता एक ब्रँड आता येणार आहे, ब्रँडचं पार्सल येणार आहे. जर ते पार्सल माझ्या आता हातात आलं तर त्या ब्रँडच्या प्रोडक्ट बरोबर मी उद्या शूट करेन. उद्या म्हणजे सॅटर्डेला इन ट्रेन और अहमदाबादला शूट करेन. आणि अजून एक त्या दुसऱ्या ब्रँडचं पण शूट आहे, तर ते तिकडे करणार. तर मला बॅग पॅक करताना 2 ते 3 कॉस्ट्युम्स म्हणजे आउटफिट घ्यावे लागतील, कारण की ब्रँडचं शूट आहे तर त्याचं जरा नीट राहिलेलं बरं आहे, नीट दिसणं पाहिजे, कारण की त्या कामातून दुसरं काम येणार आहे मित्रांनो. सो काम करत राहा मित्रांनो. आणि जर तुम्हाला थोडी तरी शंका येत असेल कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं पाहिजे की नाही, तर मित्रांनो यस, थोडी गांड फाटेल पण अभिमान वाटेल, कारण की असं काम आहे ते. पेशन्स, मी पण खूप पेशन्स ठेवले, त्याच्यामुळे टचवूड आता या गोष्टी होतात. आणि त्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, असं ते पर्यंत येते, पण मी सांगू नाही शकत आहे. बट फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की भाई थँक्यू सो मच, खूप मनापासून आभार माझ्याकडून आणि माझ्या मम्मीकडून, दोघांकडून. तुम्हाला तेच बोलतो की खूप मनापासून आभार की तुम्ही एवढं सपोर्ट करताय. जसं इंस्टाग्रामवर सपोर्ट करता तसा युट्यूबवर पण सपोर्ट करा. युट्यूब पण ग्रो करूया आपण एकत्र, ठीक आहे. आता मी तुम्हाला मे बी उद्याच भेटेन ट्रॅव्हल करताना, अहमदाबादला ट्रॅव्हल करताना, ठीक आहे. भेटूया आपण लवकरच. बाय बाय. जर बघितलं ना तर भाई बघा, स्पॉइलर तर झाला आहे, तसा पण झालाच असणार भाई. खतरनाक पुढच्या एपिसोडची वाट बघतोय भाई एकदम आतुरतेने, जो 25 डिसेंबरला होणार आहे. हा दिवसातून तिसऱ्यांदा बघतोय मी आता. एवढा वेळला आहे मी आता सध्या, कारण की आवडत आहे ना भाई, वेळ काढून बघतोय.
झालं तुझं? भाई नालासोपाराचं एक असं थिएटर ना ज्याचं काम खूप अगोदरपासून अडकलेलं, पण आता मी तिकडेच आहे. म्हणजे मी माझ्या कामाने आलेलो, पण हे थिएटर इतकं सुंदर वाटतं ना. म्हणजे तुम्ही हा बघू शकता. हा आयटम स्टेज आवा की सव्वा आहे. आवा की सव्वा म्हणजे असं स्टेजवर परफॉर्म करायला जी मजा येईल ना भाई, एकदम पूर्ण विंग, प्रॉपर विंग, पण तिकडे विंगची जागा पण आहे प्रॉपर, सगळं मस्त एकदम. फक्त वाट बघतो की या स्टेजची, या नाट्यगृहाची ओपनिंग व्हायची वाट बघतो. कारण की वसई विरारमध्ये असं नाट्यगृह नाही, फक्त विरारचंच आहे वर्तक हॉल. पण त्याच्यानंतर बघायला गेलं तर हे असेल, कारण की हे मस्त आहे, कॉम्पॅक्ट, एकदम असं कॉम्पॅक्ट आहे. ऑडियन्स पण खचाखच भरला जाईल. आणि जर इकडे मोठे प्रयोग झाले तर भाई, जसं आपल्याला प्रयोग बघायला मुंबईला जावं लागतं, तर होप पालिकेचं आहे हे. आणि एवढंच इच्छा आहे की हे पटकन ओपन व्हावं, इकडे मोठे मोठे प्रयोग व्हावे. कारण की या स्टेजवर प्रयोग बघायला आणि इतकं सुंदर वाटणार आहे ना या गोष्टी सगळ्या. सो हे पालिकेचं भारी काम आहे, पण अजून ते ओपन झाली नाही आहे त्याची, अजून थोडंसं काम बाकी आहे. होपचं लवकरच होईल. आणि लवकरच हा रंगमंच सगळ्या नाट्य प्रेक्षकांना, नाट्य कलाकारांसाठी हा ओपन होईल लवकरच, अशी इच्छा. जसं मी बोललो ना, मला एक ब्रँड आलं, त्याचं शूट करायला मी आता चाललो आहे. ते मला आलंय शनिवारी, जेव्हा मी अहमदाबादला होतो तेव्हा. पण त्याचं शूट करायला मी आता चाललो आहे, माझा मित्र येतोय. पण ते मी या ब्लॉगमध्ये नाही दाखवणार, ते मी तुम्हाला दाखवणार पुढच्या ब्लॉगमध्ये. सो 50वा ब्लॉग एवढाच होता. थँक्स गिव्हिंग ब्लॉग होता 50वा ब्लॉग. खूप मजा आली, खूप मजा येते. 50व्या ब्लॉगपर्यंत आपला प्रवास पोहोचला आहे आणि याच्यापुढे तो असाच चालत राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि मित्रांनो जिवंत राहायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.